नमस्कार. आज सगळ्या महाजनाचं स्वागत करता. आज कोरम सगळं जाल्लो आसलो. सगळे सभासदांचे जे लोक असले ते हजर असले देवस्थानाच्या महाजनापैकी. आणि आज अध्यक्ष निवडणुकीचो दीस असलो. सगळ्यांक खबर आसा गोंया रजिस्ट्रेशन जी न्यायालय आसा ती सगळ्यांची आज इलेक्शनां घडटात. अध्यक्ष निवडटात, कमिटी निवडटा. बरोबर सगळ्या महाजनांचो पाठिंबा घेऊन बिनविरोध कॅन्डिडेट्स निवडून येतात. खेळीमेळीच्या वातावरणात ही पार पडटा निवडणूक. आणि ही इलेक्शन कशी दिसना पण आज मोर्जी गावात मोरजाई देवस्थानाची हे 9 तारखेक 9 फेब्रुवारी 2025 आज 12:30 पयली प्रोसेस धाम सुरू जावन 12:30 डिक्लेअर केला. जो टाइम फिक्स आसलो कॅन्डिडेट्स फिक्स आसले तेंच्यांनी ऑब्जेक्शन 24 जणांच्या अध्यक्षाक निवडणूक जाताली तेन्ना एका कॅन्डिडेट सतीश जो आमचा जिल्हा परिषदेचो अध्यक्ष आसा तेणी ऑब्जेक्शन घेतले रामनाथ वसंत शेडगांवकाराचेर. पण ऑब्झर्वर आंबेडकरा कडेन येयल्ल्यान काउंटर क्लेम करून तेंच्यांनी कित्याक ऑब्जेक्शन घेतला नांवाचेर नांव बरोबर ना की नाव चुकला हेचेर. पूण नांव चुकला अशें म्हाका दिसना कित्याक आमी जाणा तेजें नांव सारकें रामनाथ वसंत शेडगांवकर हें सगळ्या गोंयभर खबर आसा. तशेंच आज त्या दरम्यान आमचे पूर्व अध्यक्ष आज जे इलेक्शन जे घडयता तेंच्यांनी प्रिसायडींग ऑफिसर विकास शेडगांवकर हेका निवडलेलो. त्याच बरोबर ताका हेल्प करपाक आमचे पुलीस फौज आणि तेंच्यांनी बरी कामगिरी शांततेन पार पडपाक केल्ली आसा. कश्ट तांकां भरपूर घेवचे पडले कित्याक तर जेवणाचो टायम सगळ्यांचो जाल्लो. जे जाणटे लोक हांगा आसले तांकां भूक लागलेली. सगळ्यांक पाण्याची आणि समोसाची व्यवस्था केल्ली. बरोबर 12:30 प्रिसायडींग ऑफिसर जो केल्लो ताका अध्यक्षान आपोवन वयलो. अध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया चालू आसली. फॉर्म्स चालू आसले. ज्या मेजार बसलेले ऑब्झर्वर प्रिसायडींग ऑफिसर आणि बरोबर आणि इतर जे आसले ती फॉर्म्स घेतले आणि भितर गेले. जी फॉर्म्स बरोवपाची आसली ती अर्दवट उरल्या कित्याक तर ती म्हाका खबर ना कित्याक अर्दवट उरल्या ती. म्हाका दिसलें आतां इलेक्शन घडटा आणि लोकांक वायटपण निर्माण जाता. हें जावचें न्हू, घडचें न्हू अशें म्हाका दिसतालें. एक एकोप्यान निवडणूक जाता ती सदांच बरी उरताली. सध्या सगळ्या महाजन एकोप्यान नांदयताले. इतकें आसूनय ह्या दरम्यान ऑब्झर्वराची सायन घेतल्या शिवाय रिझल्ट डिक्लेअर जाला. पूर्व अध्यक्षान गोपाल नोटीस जी हांगा मारतात सदाच्या जाग्यार हे मारलेली आसा. ऑब्झर्वराची सायनी विरुद्ध घेवन हे नोटीस मारलेली आसा. त्याची प्रक्रिया कितें आसली पळय गोपाळान ती आपली पूर्ण केल्या त्याच्या तर्फे. म्हाका दिसता हे सारकें न्हू कशें कित्याक लागून तर सगळ्या महाजनांचो जो पाठिंबा आसलो आनी तांकां जाय आसलें कितें हे प्रॉपर प्रक्रिया जावन निवडणूक जावन अध्यक्षा पदा खातीर निवडणूक जाताली. ती एक कंप्लीट पुरो जावंक जाय आसली. पूण ही जावना आनी म्हाका दिसना की हे मामलेदारा कडेन फुडें कितें जाता तें. इलेक्शन आमच्या देवळाच्या अध्यक्षपदाचे इलेक्शन ठरलेले तर 1:30 आयज सुमार 3 ते 5 ह्या टायमार इलेक्शन वोटींग आयज टायम आसलो. त्या टायमार इलेक्शन जावंक जाय आसलें. त्याच्या पयलीं काही जी नॉमिनेशन आहात ती विड्रॉल करूंक जाय काय नाका हेचे सगळे प्रोसिजर त्या टायमार जावंक जाय. तर 1:30 पयलीं 12:30 सुमार बीन अंदाजे काही जी नॉमिनेशन आहात तेंच्यांनी विड्रॉल केले आणि हेतून फक्त 2 नॉमिनेशनां फुडें येयली. हेतून डिसायड करपाक एक प्रिसायडींग ऑफिसर जो विलेजाचो आसलो आणि एक मामलेदाराचो ऑब्झर्वर त्यांच्या फुडल्यान हे 2 नांवां फुडें येयलेली जे की सतीश शेडगांवकर आणि रामनाथ शेडगांवकर अशी. हे जातकीर तेंच्यांनी डिसिजन घेतले की इलेक्शनाक फुडें व्हरया. त्याच टायमान सतीश शेडगांवकरान एक ऑब्जेक्शन फायल केले की जो उमेदवार आहा ऑपोजिशन रामनाथ शेडगांवकर त्याच्या नांवान मिस्टेक आहा. आतां पळोवपाक गेले जर नांव तेणी काल दिवंक नासलेलें नांव त्या कमिटीक आनी ह्या मामलेदाराक जे सबमीट जाल्लेली लिस्ट ही कित्येकशी वर्सां पयलीं जाल्लेली आहा. तेन्ना पासून ते ऑब्जेक्शन तेन्ना केन्नाच रेज करूंक ना. आणि ह्या कमिटीन स्क्रुटिनायज केले की फक्त जो अध्यक्ष जातलो तेचेच नाव आम्ही स्क्रुटिनायज करतले हे आयज तांकां दिसून येईल.
सो आयज तेंच्यांनी स्क्रुटिनायज केले आनी बाकीचे जी इतली 900 जे हे आहात महाजन तेंचे स्क्रुटिनायज करूंक ना, फक्त अध्यक्ष रावता पळय तेचे स्क्रुटिनायज केले की नाव चुकीचे आहा. पण हे नाव चुकीचे आहा हे ठरोवपी ना आमी कोण, आमी ठरोवंक शकना किंवा ते बसलेले ते मामलेदाराचो ऑब्झर्वर किंवा प्रिसायडिंग ऑफिसर हे ठरोवंक शकना की ऑन द स्पॉट की बाबा ते नाव चुकीचे. ते प्रूव्ह करपाची गजाल आहा. ते हांवें सांगले म्हणून परत काउंटर म्हणून कोणी रामनाथन जर सांगले की बाबा सतीश शेडगांवकर हे नाव चुकीचे, ऑब्जेक्शन फायल करता म्हणून ते ऑन द स्पॉट ताका भायर काडपाक शकना. थंय सेम गजाल ऑब्जेक्शनां तशी त्या रितीन पद्दतशीरपणान प्रिसायडिंग ऑफिसर आनी ऑब्झर्वर मामलेदाराच्या ऑब्झर्वरान ती ऑब्जेक्शनां एक्सेप्ट केली. पण कायद्यानुसार ते इलेक्शन फुडें वचोंक जाय. ते ऑब्जेक्शनानुसार जेन्ना प्रूव्ह जातले तेन्ना डिस्क्वॉलिफिकेशन किंवा क्वॉलिफाय हे मागीर ठरयतले मामलेदाराच्या ऑफिस. इलेक्शन फुडें वचोंक जाय. पण त्याच्या नंतर हेंच्यांनी प्रिसायडिंग ऑफिसरांनी मामलेदारान लिस्ट फायनल केली फॉर इलेक्शन आणि ती लिस्ट नोटीस बोर्डार मारली. जेंची 2 नावां आहात कॅन्डिडेटाची की रामनाथ शेडगांवकर आणि सतीश शेडगांवकर. यांची लिस्ट मारल्या उपरांत तुमकां थंयसर इलेक्शन कंडक्ट करूंकूच जाय कायद्यानुसार. ही जी प्रोसिजर आहा याच्या पुढे इलेक्शन जावंक जाय आसलें. आमी तातकाळ वाट पळयत रावले की आता इलेक्शन जातले, 1.5 टायम येतलो इलेक्शन जातले. पण जी कमिटी आहा प्रेझेंट कमिटी तितूंतलो अध्यक्ष गोपाळ शेडगांवकर तो थंयसर पावलो. ज्या जाग्यार ऑब्झर्वर आनी प्रिसायडिंग ऑफिसर पावलेलो थंयसर बॅलेट पेपर आसले ते उचलले. प्रिसायडिंग ऑफिसराक थंयतल्यान जबरदस्ती थंयतल्यान वॉकआउट करपाक लायलो आनी ह्या रितीन तेंच्यांनी इलेक्शन बंद केले. कित्याक बंद केले? त्यांच्यानी रीतीनुसार ऑब्जेक्शन फायल करून ही बेकायदेशीरपणा जी म्हणतात की आपले दादागिरीपणान त्यांचे ते बॅलेट पेपर धरले व्हडले हे हात लावपाक तांकां मेळना. हो डिसिजन कोण घेवपाक थंयसर बदला? गव्हर्नमेंटाचो जो आहा कार्यकर्ता थंयसर ऑब्झर्वर आहा ते करतले आसले. पण ह्या कमिटीन ही बेकायदेशीर रितीन ते थंयसले पेपर येयले. त्या येयल्यानुसार ऑब्झर्वरान मागीर एक रिपोर्ट तयार केलो. रिपोर्टान त्यांनी जे कितें घडलां ते थंयसर त्यांनी मेन्शन केले. ह्या दरम्यान प्रेझेंट कमिटीन स्वघोषित बेकायदेशीर रितीन थंयसर एक परत नोटीस मारली की ह्यो अध्यक्ष अमुक तो अध्यक्ष म्हणून त्यांच्यानी नोटीस मांडून आपुणूच डिक्लेअर केले. ही एक बेकायदेशीर ह्या कमिटीन वागलेली गुण आणि याच्या खातीर आमचे खुबशे महाजन आहात जवळपास 400 महाजनांनी सायन करून एक ऑब्जेक्शन परत फायल केले की ही कमिटीन हे इलेक्शन घडोवंक दिवंक ना. तांकां हे इलेक्शन न घडोवन दिवपाक तेंचे भरपूर एक कारण आहा. तर हे इलेक्शन आयचे आमचे रद्द करपाक बेकायदेशीररित्यान प्रेझेंट कमिटीन हे केल्लेले आहा तेचो आमकां निषेध आहा. हांव मागता की मामलेदारान बेगींतल्या बेगीन एक्शन घेवन ही कमिटी त्यांच्या कडेन जे कितें आहा डिस्क्वॉलिफिकेशन ते कायद्यानुसार करून रिइलेक्शन करून परत एकदा आमची जे महाजनांका जाय अध्यक्ष त्या अध्यक्षाक हाडून दिवपाची ही मागणी आहा.